मस्त अशी सुटसुटीत आणि लुसलुशीत आणि टेस्टी तर खूपच अशी ही साबुदाणा खिचडी। तर इथे मी तुम्हाला चविष्ट होण्यापासून ते व्यवस्थित सुटसुटीत होण्यापासून त्याच्या सगळ्या टिप्स सांगितल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची परफेक्ट रेसिपी होणार। तर मी आहे प्रिया, मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आता मी 1.5 वाटी साबुदाणा घालून घेणार आहे। आणि साबुदाणा इथे आपल्याला यासाठी भाजून घ्यायचा आहे कारण की खिचडी खाल्ल्यानंतर ते मग बाधत नाही, त्यामुळे आपण इथे ते भाजून घेतोय। आणि आपण ते जास्त कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचं, फक्त 1 मिनिटभर आपल्याला चांगले असे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा आपले छान असे आता भाजले गेलेत। आता आपण त्याच पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत। तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर ही खिचडी जी आहे ते आपण सकाळी करणार आहोत, पण आताच आपण साबुदाणे सुद्धा भाजून घेतले। तर त्याच पॅनमध्ये मी आताच शेंगदाणे सुद्धा भाजून घेते, म्हणजे कसं सकाळी जास्त वेळ लागणार नाही खिचडी बनवण्यासाठी। तर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मस्त अशा वरून साल निघेपर्यंत चांगल्या शेकून घ्यायचे आहेत। हे बघा, तर आता हे आपले शेंगदाणे सुद्धा छान अशा आपले इथे भाजले गेले आहेत। आता आपण ते सुद्धा काढून घेऊया, तोपर्यंत आपले साबुदाणे थंड झाले असतील। हे बघा साबुदाणे छान असे थंड झालेत। आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर साबुदाणा आपला छान असा इथे धुतला गेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर दुसरी महत्त्वाची टीप, आपण ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते एक्झॅक्टली ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण 1.5 वाटी साबुदाणा घेतला, त्यासाठी आपण 1.5 वाटी इथे पाणी घालून घेणार आहोत। तर आता इथे आपलं पाणी घालून झालं आहे। आता आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत। तर हे बघा आपण 6 ते 7 तासानंतर चेक करतोय। आपले साबुदाणे बघा किती मस्त असे सुटसुटीत असे भिजले गेलेत। आपल्याला असे भिजले गेले पाहिजे साबुदाणे, एकदम सुटसुटीत। तर इथे आपले साबुदाणे तर छान भिजले गेलेत। आता आपण पुढची तयारी करणार आहोत। तर इथे साल काढून मस्त आपण शेंगदाणे घालून घेऊयात एका मिक्सर जारमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या घालून घेतल्या आहेत। मिरची तुम्ही शेंगदाण्यामध्ये बारीक करायला टाकली ना, खूप छान चव येते। आता आपण हे बारीक करून घेऊ। आणि हे बघा शेंगदाणा आपला छान असा बारीक करून झाला आहे। इथे मी मीडियम ठेवला आहे, जास्त बारीक सुद्धा नाही आणि एकदम जाडसर सुद्धा नाही। तर आपण शेंगदाणा इथे 1.5 वाटीसाठी 1 वाटी घेतला होता, तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे या खिचडीमध्ये शेंगदाण्याचं असं काही मेजरमेंट नाही आहे। आता आपल्याला काय करायचं आहे ना, जे साबुदाणे आपण भिजवून घेतलेत ना त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही सुद्धा एक महत्त्वाची टीप, म्हणजे आपण असं मिक्स केलं आधीच ना तर साबुदाणे अजिबात एकमेकांना चिटकत नाही, मस्त सुटसुटीत होतात। तर ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे। आपल्याला हे आधीच मिक्स करून ठेवायचं आहे। मस्त असे सगळ्या साईडने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा इथे आपले आता छान असे मिक्स करून झालं आहे कूट आणि साबुदाणे। आता आपण पुढची तयारी करूया। तर हे बघा खिचडी करण्यासाठी मी इथे एक कढाई गरम करायला ठेवली होती, आणि स्टार्टिंगला आपल्याला थोडं जास्त तेल घ्यायचं आहे। तर मी इथे 5-6 मोठे चमच तेल घालून घेतलं आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत। तर इथे मी 3 मोठे चमच शेंगदाणे घेतले आहेत। आणि शेंगदाणे आपल्याला हे कमी गॅसवरतीच एकदम फ्राय करायचे आहेत। पहिले तापून द्यायचं तेल आणि त्याच्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत, नाहीतर मग ते नरम पडतात जर का तेल चांगलं तापलं नसेल तर। असे शेंगदाणे आपण फ्राय करून टाकले ना तर खूपच क्रंचीनेस येतो, खिचडी खाताना खूप छान लागतात। तर हे बघा आपले शेंगदाणे मस्त असे आता फ्राय झाले। तर आता आपण हे काढून घेणार आहोत। आता त्याच तेलामध्ये आपण बटाटा फ्राय करणार आहोत। तर बटाटा आहे तो मी असा लांब कापून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही एका सुती कपड्यावरती पुसून घेतला आहे। आणि असा कापला आहे ना उभा, अगदी फ्रेंच फ्राईज सारखा, त्यामुळे मुलंसुद्धा ही खिचडी अगदी आवडीने खातात। आणि आता आपण यामध्ये लगेचच मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे काय होणार की बटाटीसुद्धा लवकर शिजली जाणार आणि बटाट्याला सुद्धा आतपर्यंत ते मीठ लागणार, आणि मग खिचडीमध्ये ते एकसारखं होऊन जाईल। आता हे मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि बटाट्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्येच मीडियम फ्लेमवरती छान असा फ्राय होऊन जातो। आणि तुम्ही वाटल्यास इथे उकडलेला बटाटासुद्धा घेऊ शकता। तर मी इथे कंटिन्युअसली बटाटे सगळ्या साईडने व्यवस्थित अशी हलवून घेत आहे आणि फ्राय करत आहे। तर तुम्ही वाटल्यास आहे ना थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवून शिजवू शकता। तर हे बघा आपली बटाटे छान असे आता गोल्डन ब्राऊन कलर झालेत। आता आपण ते काढून घेऊयात।
आणि हे बघा आपण स्टार्टिंगला तेल थोडं जास्त घातलं होतं कारण की आपल्याला फ्राय करायचं होतं आणि आपल्याला खिचडीला एवढं तेल लागणार नाही आहे, तर आपण ते काढून घेणार आहोत थोडंसं. हे बघा एवढं तेल उरलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमच जिरा आणि मिरची घालून घेऊया. मिरची इथे तुम्ही बारीकसुद्धा कट करून घालू शकता आणि त्याच्यानंतर खूप सारं असं कढीपत्ता. तर मी इथे 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. ते आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो साबुदाणा आणि दाण्याचा कूट मिक्स करून ठेवला होता तो आता याच्यामध्ये घालून घेऊयात. तर हे बघा आपला सगळा आता इथे कूट घालून झाला आहे आणि त्याला मस्त असं सगळ्या साईडने मस्त असं मिक्स करून घेऊया पहिलं. आणि ही खिचडी तुम्ही जर का उपवासाला करणार असाल आणि तुम्हाला जर का जिरा चालत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. तर हे बघा आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमच मी इथे साखर घातली आहे. साखर घातल्याने सुद्धा खूप भन्नाट चव येते खिचडीला. खूप सुंदर लागतेच खिचडी. तुम्हाला जर का आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता मीठ आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे 1 मिनिटभर फक्त वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून. आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा आपलं फक्त 1 मिनिटभर आपण झाकण ठेवला होता. तर हे बघा मस्त असे बबलसारखे फुलले आहेत साबुदाणे एकदम. तर हे जे व्हाईट दिसत आहेत मध्ये मध्ये तर ते आपल्याला नको आहेत. तर ते जोपर्यंत डार्क होत नाही तोपर्यंत आपल्याला खिचडी फ्राय करायची आहे. तर ही एक मेन टिप आहे. आणि आता आपण फ्राय केलेले बटाटा आणि शेंगदाणा घालून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे घालून घेऊया. लिंबू घातल्याने तर खूपच सुंदर चव येते या खिचडीला. आता हे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का टिप्स फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा खिचडी एकदम अशा प्रकारे सुटसुटीत आणि मस्त अशी टेस्टी होईल. तर हे बघा आपले काही ठिकाणी अजून व्हाईट दाणे दिसत आहेत तर ते आपल्याला अजिबात नको आहेत. अगदी सगळे बबलसारखे झाले पाहिजे. सगळ्यांचा कलर चेंज एकसारखं झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ही खिचडी करण्यासाठी आपल्याला कढाईच इथे यूज करायची आहे. म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला जमतो. टोपामध्ये एवढं असं मिक्स करायला नाही जमत. आणि आपल्याला इथे साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट जो आपण मिक्स केला त्याच्यानंतर मला फक्त इथे 3 मिनटं लागली ही खिचडी शिजवण्यासाठी. खूप कमी वेळ लागतो. आणि हे बघा आपल्याला एकही दाणा इथे आता व्हाईट दिसत नाही आहेत. सगळं मस्त असं बबलसारखे झाले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी सुटसुटीत खिचडी बनली आहे. अजिबात एक दाणा मोजू शकता अशी एकदम खिचडी झाली आहे. चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची साबुदाण्याची खिचडी रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला सुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.